हॅलो. आज एक घटना घडली आहे ग्रेटर नोएडामध्ये. रूपास नावाचं एक गाव आहे. तिथे निक्की नावाची एक महिला होती. तिच्या नवऱ्याने तिला जिवंत जाळून मारून टाकले. का तर हुंड्यासाठी. त्यांच्या लग्नाला 8 ते 9 वर्ष झाली होती आणि हुंड्यासाठी तिची हत्या करण्यात आली. एक तर पहिली गोष्ट, आपल्या इंडियामध्ये अजून पण हुंड्याचं प्रमाण कमी झालेलं नाही. हुंडाबळी जाण्याचे प्रकार अजूनही घडतात आणि त्या मुलीला इतकं क्रूर पद्धतीने मारलं गेले. पार तिचे वस्त्र काढून तिला उघडी करून तिला जाळून टाकण्यात आलेलं आहे. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणारच आहे खाली. तर मला असं म्हणायचं आहे की जे लोक म्हणतात ना की आत्ताच मध्ये प्रकरण झालं, मुली मुलांना मारतायत, मीन्स बायका नवऱ्यांना मारतायत, तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी व्हायरल करतात तर तेव्हा तुम्ही कुठे जाता की रेपच्या केसेसमध्ये मुलींचा एवढा बळी जातो, हुंड्याच्या केसेसमध्ये मुलींचा एवढा बळी जातो, तेव्हा तुम्ही लोक कुठे जाता? तेव्हा तुम्हाला काहीच वाटतं, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचं काहीच कसं वाटत नाही की तुम्ही सर्रास आता 2-4 जेंट्सचे बळी गेले तर तुम्ही एवढं हे झालात, म्हणजे लग्नाच्या रीतीला तुम्ही एवढं घाबरून गेलात. आणि खूप वर्षांपासून चालत आलेले मुलींचा हुंडाबळी जातो, मुलींवर रेप होतात आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जो आरोपी असतो त्यांना तर शिक्षासुद्धा होत नाही. इतका भयंकर कायदा आहे आपल्या इंडियामध्ये की त्यांना शिक्षासुद्धा होऊ शकत नाही. रेपच्या केसेसमध्ये त्यांना अक्षरशः 4 ते 5 वर्षांची शिक्षा होते आणि नंतर त्यांना सोडून देण्यात येतो. तर का आपल्या इंडियामध्येच असं का घडतं की रेप केसेसमध्ये मुलींचा बळी जातो तरी त्यांचे आरोपी हे थोडीफार सजा काटून बाहेर येऊन सर्रास फिरतात आणि परत त्याच गोष्टी करण्यासाठी ते चालू राहतात. मग असं हे सगळं बंद कुठे होणार, कधी होणार बंद? आणि हुंडा प्रकरणामध्ये पण एक बाप असतो जो त्याच्या जीवनाची सगळी पुंजी मुलीच्या लग्नासाठी लावतो आणि का आता आपली मुलगी त्या घरी व्यवस्थित राहावी, ठीक राहावी म्हणून तो सगळं आपली सगळी कामे आपल्या मुलीच्या याच्यामध्ये लावून देतो, लग्नामध्ये लावून देतो. आणि तिच्या सासरचे लोक हे अशा प्रकारे थोड्याफार पैशांसाठी, गाडीसाठी मुलीची हत्या करतात, जिवंत जाळून टाकतात, निर्वस्त्र करून तिला. पार म्हणजे माणुसकी नावाचा प्रकारच राहिलेला नाही आहे का आपल्या इंडियामध्ये? म्हणजे मला इतकं कसं तरी झालं ते बघून. सकाळपासून तोच व्हिडिओ सारखा स्क्रोल होतोय इंस्टाला. म्हणजे मला इतकं गलिच्छ आणि म्हणजे काय मानसिकता असते लोकांची मला खरंच समजत नाही मला. म्हणजे अक्षरशः तो मुलगा इतर मुलींशी पण बोलत होता. घरात तिला मुलगा आहे, तिला लहान मुलं आहेत, त्या मुलांचं शिक्षण वगैरे सगळं ती बघत होती. घरातले जिम्मेदारी, जबाबदाऱ्यासुद्धा तो उचलू शकत नव्हता. आणि असे मुलं हुंडा मागतात. तुमच्या ज्याने स्वतःचं घर सांभाळणं होत नाही, तुम्हाला जबाबदाऱ्या घेणं होत नाही, तर तुम्ही कशासाठी लग्न करता मला हेच कळत नाही. एखाद्या मुलीचं आयुष्य तुम्ही कशासाठी बरबाद करता? आणि ठीक आहे, तुम्ही या सगळ्या गोष्टी करता, मग त्यासाठी एक ऑप्शन आहे ना, तुम्ही तलाक देऊ शकता, तुम्ही वेगळं होऊ शकता, तुम्ही त्या मुलींना पण जिवंत जाळून टाकता. ही कुठली माणुसकी आहे? असं नाही झालं पाहिजे आपल्या इंडियामध्ये. या गोष्टीला काहीतरी ठोस कायदा आला पाहिजे. आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतेच पुढे. पण मला असं वाटतं त्या मुलीला तिच्या सासूने आणि तिच्या नवऱ्याने इतक्या क्रूरपणे हत्या केली, तिला निर्वस्त्र करून तिला जाळून टाकण्यात आलं. तर अशा लोकांना शिक्षा ही झालीच पाहिजे. आणि तर तो व्हिडिओ बघा, मी तुम्हाला पुढे दाखवते आता.
म्हणून तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून अशा मुलींना, आपल्या बहिणींना इन्साफ दिला गेला पाहिजे. त्यांनी एवढं सगळं सहन केलं, तिची काय अवस्था झाली असेल आपण विचारसुद्धा करू शकत नाही. तर तिच्या आरोपींना असं सोडून चालणार नाही, त्यांना शिक्षाही व्हायलाच हवी.